नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमाअंतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना कायम आपण भेटत आलेलो आहोतच. समाजामध्ये अशी खूप चांगली माणसं असतात की जे आपापल्या परीनं स्वतःच्या कलेच्या क्षेत्रामध्ये जितकं चांगलं करता येईल, जितकं सृजनाचं देता येईल, जितकं सर्जनशील करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्या परीनं समाजाला आनंद देता येतो का, आपल्या कलेमध्ये नवीन काही निर्मिती करता येते का याचा विचार करत असतात. अशा माणसांचं काम समाजापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण ही माणसं प्रसिद्धीपासून थोड्या अंतरावरती असतात किंवा यांना प्रसिद्धीपेक्षा फक्त स्वतःचं काम आणि स्वतःच्या कामातला आनंद एवढ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. पण अशा माणसांचं काम समाजापर्यंत पोहोचवणं, संघर्षातून उभ्या राहिलेल्या माणसांना समाजासमोर आणणं ही जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाची असते. आणि असा स्वच्छ हेतू ठेवून आपण 0 ते 100 या मालिकेचं आयोजन करत आलेलो आहोत. याच मालिकेअंतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की एकूणच मॉडेलिंग किंवा फॅशन या क्षेत्राकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, समाजामध्ये त्याविषयी असणाऱ्या अफवा आणि एकूणच समाज मानस या संदर्भात नकारात्मक असताना गेल्या 4 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण आहे. या क्षेत्रात गेल्या 4 वर्षापासून त्या काम करत आहेत आणि हे करत असताना सुद्धा दुसरी एक बाजू ते अत्यंत सजगपणे सांभाळत आहेत की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही जी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आहे, ही भावना मनात ठेवून अनेक संस्थांवर सुद्धा त्या काम करतायत आणि विशेषतः ज्या महिला तळागाळामध्ये काम करत आहेत, समाजासाठी झटतायत, अशा महिलांना आत्मविश्वास देणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांच्यामध्ये असणारी प्रतिभा बाहेर काढून त्यांना सुद्धा समाजामध्ये सन्मानाचं जीवन जगता येतं असा आत्मविश्वास देत आहेत. मोटिवेशनल स्पीकर आहेत. अनेक ठिकाणी फॅशन डिझायनिंग असेल किंवा एकूणच मॉडेलिंग क्षेत्र असेल तिथं परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक स्पर्धा सुद्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. अनेक पुरस्काराच्या मानकरी आहेत. असं एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये विद्या लाटे कांबळे आहेत. मॅडम, मी सुरुवातीला SP9च्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. मला तुम्हाला असं सुरुवातीला विचारायचं आहे की या क्षेत्राकडे यावं असं का वाटलं? म्हणजे लहानपणी असं कोणी आदर्श म्हणून समोर होतं का 4 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात, तर इकडे येण्याचं काय कारण? प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये एक आपली स्वतःची एक बकेट लिस्ट असते की त्या बकेट लिस्ट मध्ये ही एक माझी एक विश होती बकेट लिस्ट मध्ये की जसं लहानपणी बघायचे की रॅम्प वरती बऱ्याचशा मॉडेल्स रॅम्प वॉक करताना वगैरे, पण आपल्या पण आयुष्यामध्ये हा कधीतरी क्षण यावा आणि आपणही ते आयुष्य जगावं असं मला प्रत्येक वेळेस वाटायचं. पण जॉईंट फॅमिली झालं, त्याच्यामध्ये परत समाजाच्या ज्या चालीरीती, विचार पद्धती या सगळ्यांच्या बंधनामध्ये कुठं ना कुठं असं वाटत होतं की ती गोष्ट मी कुठेतरी मारतीये स्वतःला. तर असं वाटलं होतं की आपण स्वतःहून कुठेतरी आपण एक नाही का, जोपर्यंत एक स्टेज वरती जाणार नाही, जोपर्यंत आपण डेअरिंग करणार नाही, तोपर्यंत आपलं हे स्वप्न आपलं कधी पूर्ण होणार नाही. अशा प्रकारे मग मी एका इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यामध्ये माझ्या हस्बंडनी, माझ्या घरातल्यांनी पण मला सपोर्ट केला. कारण मेन कसं असतं की घरातल्यांनी पण सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. तर तेव्हा मग मी सुरुवात केली. माझ्या एक पुणे कल्चर म्हणून एक इव्हेंट होता 2080 मध्ये, तर त्याच्यापासून मी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मिसेस पॉप्युलर म्हणून मला एक बेस्ट सबटायटल्स इथे मिळालं होतं. बरोबर. तसं बघता स्त्रीला नटण्याची हौस ही उपजत असते. म्हणजे अगदी आभूषणापासून ते सौंदर्य प्रसाधनापर्यंत तिला बाजारात जे जे दिसेल ते हवं असतं. तर हा एक सूस होता का तुमच्या मनामध्ये की मला नटायचंय, मुरडायचंय, या अर्थाने सुद्धा या क्षेत्राकडे आलात? मला लहानपणापासून स्वतः नटणं मुरडण्यापेक्षा मी दुसऱ्यांना नटवणं, दुसऱ्यांना सजवणं ह्या गोष्टीमध्ये मला सगळ्यात जास्त रस होता. आणि लहानपणापासून स्वतः थोडस आरशामध्ये बघून छोट्या मोठ्या गोष्टी करत राहायचे. पण त्याच्यानंतर मग माझं 10th एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावर थोडासा मध्ये गॅप होता. म्हटले की आता आपल्याला सुट्ट्या वगैरे लागल्यात, मग त्याच्यामध्ये मी एक ब्युटिशियनचा कोर्स केला. त्याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून वगैरे मी त्याच्यामध्ये थोडंसं वर्क केलं आणि मग त्याच्यानंतर माझा ऍक्च्युअली प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर मग मी बऱ्याचशा ब्रायडल्स असेल किंवा बऱ्याचशा मॉडेल्स असेल त्यांना मी ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून वर्क करत गेले आणि त्यांना सुंदर बनवत गेले. बरोबर. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या क्षेत्रामध्ये चेहरा ही गोष्ट जास्त महत्वाची असते का त्याच्या पलीकडे काही असतं? कारण शैलजा मोरेंनी जे स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर घेतलं, त्यांच्या काही विजेत्यांच्या मुलाखती मी परवा घेतल्या, तर त्यामध्ये प्रथम ज्या आल्या पटेल त्यांना चेहरा नव्हता, पण चेहऱ्यापेक्षा आंतरिक सौंदर्य होतं, आत काहीतरी टॅलेंट होतं. तर मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करताना सुंदर असलं पाहिजे ही अट आहे का तुमच्या टॅलेंट असलं पाहिजे ही अट आहे? ऑफकोर्स टॅलेंट मस्ट आहे. सुंदरपेक्षा तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे, तुमच्यामध्ये जे सौंदर्य आहे, आत्मसौंदर्य,
कला फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मॉडेलिंग क्षेत्रामध्ये असं बऱ्याचशा गैरसमजुती आहे समाजामध्ये की त्याच्यामध्ये रंग हा मॅटर करतो किंवा फिगर मॅटर करते किंवा दिसणं हे मॅटर करतं, पण हे असं नाहीये. ऍक्च्युली कसं आहे, त्याच्यामध्ये तुमचं दिसणं पेक्षा तुमचं जे कॉन्फिडन्स लेवल जो आहे, तुम्ही रॅम्प वरती येताना किती कॉन्फिडेंटली येताय. दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं तुम्ही दिसणं पण महत्वाचं नाहीये किंवा तुम्ही रॅम्प वरती येऊन नुसतं स्वतःला प्रेझेंट करणं पण महत्वाचं नाहीये. ब्युटी विथ ब्रेन ह्याचं कॉम्बिनेशन असतं. तर त्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक असतात की ह्याच्यावरती जजमेंट दिलं जातं. त्याच्यामुळं सुंदरता हे महत्वाचं नसतं की त्याच्यामध्ये ती किती कॉन्फिडंट लेवलनी येतीये, किती कॉन्फिडंट लेवलनी क्वेश्चन आन्सर करते, इंट्रोडक्शन देतीये, स्वतः रिप्रेझेंट करते आणि ह्याच्यावर सगळं टोटली मार्किंग करून ती विजेते ठरते. बरोबर. अंगणवाडीच्या सेविकांसाठीच तुमचं काम आहे की भविष्यातली पिढी सुंदर व्हावी यासाठी त्या काम करत असतात, आणि दुसऱ्या बाजूला कचरा वेचणाऱ्या महिलांसंदर्भात सुद्धा तुम्ही एक रॅम्प वॉक केला होता 81 महिलांना घेऊन, त्याही समाज सुंदर राहावा म्हणून प्रयत्न करतात. तर यासाठी जे काम करत होतात, हे काम करण्यापाठीमागची मूलभूत प्रेरणा काय होती? का सुरुवातीपासूनच असं वाटत होतं की आपल्याला या महिलांसाठी काहीतरी करायचं? समाजसेविका म्हणून पण मी महिलांसाठी बऱ्याचशा गोष्टी करत राहते. आणि जेव्हा माझ्याकडे हा प्रोजेक्ट आला की आपल्याला एक स्वच्छता ज्या हे आहेत, कचरा वेचक ज्या महिला आहेत किंवा बाल अंगणवाडीतल्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला ग्रूम करायचे, तर मी म्हटलं की शक्यच नाही म्हणून की आपण या महिलांना की म्हणजे आपण आपल्याकडे आलेल्या महिलांना 2 ते 3 दिवस आपण देतो कारण त्यांना थोडासा रस असतो त्याच्यामधला, बरोबर आहे. पण ह्या महिलांना त्यातला तीळ मात्र रस नसतो. मग त्यांना ट्रेन करणे माझ्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात मोठं टास्क होतं. पण ते टास्क मी एक्सेप्ट केलं आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे तिथे आम्ही 4-5 दिवस दिले महिलांसाठी. त्यांना म्हणजे लिटरली असं माहिती नव्हतं की फेस धुवायचा कसा, फेस वॉश कसा करायचा, वॅक्सिंग म्हणजे काय, बऱ्याचशा गोष्टी. मग प्रॉपर त्यांचं सेल्फ ग्रूमिंग घेण्यापासून ते रॅम्प वरती वॉक करण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो खडतर होता. पण जेव्हा आम्ही पूर्ण ट्रेन झाल्या त्या महिला सगळ्या आणि जेव्हा रॅम्प वरती आला तर लिटरली आपण इमॅजिन नाही करू शकणार की त्या रेग्युलर रॅम्प करणाऱ्या महिलांपेक्षाही सुंदर दिसत होत्या आणि कॉन्फिडंट लेवल त्यांचा अजूनही वाढला होता. तर फक्त हेच सांगायचं आहे की मॅटर करत नाही की हाय क्वालिटी, लो क्वालिटी, मिडल क्वालिटी. डिपेंड करतं की तुमच्यामधला जो आत्मविश्वास तो किती आहे आणि तुमची इच्छाशक्ती सगळ्यात मॅटर करते. त्याच्यामुळे तुम्ही तेवढ्या इच्छाशक्तीने तुम्ही त्या गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचं फळ मिळत राहतं. तुम्ही बुधवार पेठेतल्या वेश्यांसाठी काम करता. सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय परवा असा आला की एका बाजूला वेश्या व्यवसाय करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं पहिलं रूप आहे की कुणाला स्वतःला काय करावं असं वाटतं त्यांनी ते करावं, आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालय त्याच कायद्यात असं सांगतं की हा गुन्हा आहे, हा गुन्हेगारीचा व्यवसाय आहे. तर एका बाजूला गुन्हेगारीचा व्यवसाय आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, दुसऱ्या बाजूला त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाई म्हणून पाहिजे असंही न्यायालय म्हणत आहे. एकूण तो कात्रीत असणारा कायदा आहे, त्याबद्दल आपण नंतर विस्तारानं बोलूच. पण बुधवार पेठेतल्या वेश्यांसाठी तुम्ही जे काम करता त्या कामाचं स्वरूप काय? तिथे ऍक्च्युली कसं असतं माहितीये का की तिथल्या लेडीजला हायजीन हा जास्त करून माहितीचा विषय नसतो. फर्स्ट थिंग म्हणजे तर त्याच्यामध्ये त्या लोकांना तिथपर्यंत जाऊन ऍक्च्युली स्वच्छता, हायजीन, स्वतःचं ग्रूमिंग ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली नॉलेज देणं. आम्ही सॅनिटरी पॅड्स वगैरे तिथे जाऊन वगैरे आम्ही हे करतो कारण त्या लेडीजला त्याही गोष्टींचं नॉलेज नसतं की ते काय कसं युज करायचं किंवा किती वेळा युज करायचं. तर हे नॉलेज सुद्धा आम्ही तिथे जाऊन प्रोव्हाइड करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेश्या व्यवसायाच्या गोष्टी बोलायच्या झाल्या तर ऍक्च्युली ती लोक आहेत म्हणून आम्ही लेडीज सेफ आहोत. फर्स्ट थिंग म्हणजे कारण कसं आहे जर ती लोक नसती तर तो समाजच नसता तर प्रत्येक लेडीज वरती बलात्कार झाले असते. तर त्याच्यामुळे कुठं ना कुठं ती व्यक्ती सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा घटक आहे की त्यांच्यामुळे आज लेडीज सेफ आहेत. मानवाधिकार संस्थेकडून तुम्हाला जर करुणा योद्धा पुरस्कार मिळाला, तो पुरस्कार खूप उंचीचा असतो त्या आयोगाकडून मिळणं, तर करोना काळामध्ये काय काम केलं? करोना काळामध्ये घरामध्ये कसं बाहेर जाणं फार पॉसिबल नसायचं त्यावेळेस वगैरे, आणि म्हणजे प्रत्येकांवरती मनामध्ये दडपण असायचं कारण माझी 2 लहान मुलं होती त्याच्यामुळं घराच्या बाहेर पडणं वगैरे. पण जे फूड पॅकेजिंगचं जे काम होतं की त्यावेळेस खरंच गरजेचं होतं की मिडल क्लास फॅमिली ठीक आहे, हायर क्लास फॅमिली पण जे लो आहेत ते रस्त्यावरचे जे आहेत गरीब लोक की त्यांना लिटरली अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं, फूड पॅकेजिंग त्यांना पोहोचत नव्हतं. तर त्या लोकांना आम्ही घरामध्ये खिचडीचा भात कर, पोळ्या कर, ह्या गोष्टी छोट्या मोठ्या करून आम्ही पॅकेजिंग करायचो 100, 200 आणि ते पॅकेजिंग फूड असे बरेचसे एरियामध्ये कनेक्ट मुलं होती. त्या मुलांना
आम्ही काहीतरी समथिंग अमाऊंट द्यायचो, ती मुलं आमच्याकडून येऊन घेऊन ते तिथे लोकल जे एरियामध्ये आहेत, स्लम एरियामध्ये ते तिथे डोनेट करायचे. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना आपला चेहरा बोलका असला पाहिजे, त्याबरोबर तुमचा चेहरा बोलका आहे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही मोटिवेशनल स्पीकरही आहात, म्हणजे बोलकेही आहात. तर मोटिवेशनल स्पीकर म्हणून जेव्हा काम करता तेव्हा मोटिवेशनल स्पीकर म्हणून जिथं जिथं जाता तेव्हा तुमच्या व्याख्यानाचे मूलभूत विषय काय असतात? सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक स्त्रीला हे स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक स्त्रीला तिचे आतमध्ये लपलेले जे गुण आहेत ते ओळखायला आले पाहिजे. आणि ते गुण ओळखल्यानंतर, त्या गुण ओळखून झाल्यानंतर ते जगण्याचा अधिकार तिच्याकडे आहे. सुप्त गुण लपलेले आहेत ते स्वतः शोधा, स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतः काहीतरी बनवून दाखवा आणि दुसऱ्यांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगा. की ह्याच्यावरतीच मी माझे जे स्पीकर मोटिवेशन जे क्लासेस असतात, इव्हन माझे जे कुठे भाषण वगैरे असतात, तर ऑब्व्हियसली मी त्याच्यावरती जास्त करून फोकस करते. बरोबर. आतापर्यंत अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले, तर त्यातला असा कुठला पुरस्कार आहे की जो तो पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला स्वतः बाई म्हणून असं वाटलं की चला हा पुरस्कार मिळाला, या अर्थाने मला समाधान मिळालं? रणरागिणी नॅशनल अवॉर्ड विनर आहे मी. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशे नॉमिनेशन आले होते आणि त्याच्यामध्ये नॉमिनेशन म्हणजे बऱ्याचशा सिटीज मधून ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण नॅशनल ज्या ज्या ठिकाणावरून ते रजिस्टर नॉमिनेशन आले होते की त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा विनर ठरले आणि त्यावेळेस म्हणजे ती माझ्यासाठी आयुष्यामध्ये खूप प्राऊडची गोष्ट होती की म्हणतात ना, पैसे देऊन किंवा प्रत्येक ठिकाणी जे अवॉर्ड विकत घेतात, तर कुठेही पैसे न देता, अवॉर्ड विकत न घेता आपल्या कलागुणांचा सन्मान करून, गुणगौरव करून जो पुरस्कार मला दिला, तर त्याच्याबद्दल मला प्राऊड फील होतं. आज आपल्या स्टुडिओमध्ये विद्या लाटे कांबळे होत्या. गेल्या 4 वर्षांपासून मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्या काम करता आहेत आणि कुटुंबाचा फार मोठा वाटा त्यांच्या एकूणच यशामध्ये आहे. विशेषतः त्यांचा नवरा त्यांच्या पाठीमागे उभा आहे. म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तर नियमाला अपवाद म्हणून प्रत्येक यशस्वी स्त्री पाठीमागे एखादा पुरुषही असू शकतो. याचं हे उत्तम उदाहरण म्हणून आपण विचारात घेता येईल. आणि एकूणच रूढी आणि परंपरेमध्ये आजही स्त्री अडकलेली आहे असं त्यांचं स्वतःचं मत आहे. रेणुका खोत यांच्या शब्दात सांगायचं तर उंबरा हा घराला नसतो, तर उंबरा हा बाईच्या मनाला असतो. बाई जोवर मनातून उंबरा काढून टाकणार नाही तोवर ह्या रूढी, परंपरा, शोषणाच्या एकूण पद्धती मोडण्यामध्ये ती यशस्वी होईल असं वाटत नाही. कारण शोषणाची फार व्यापक परंपरा या देशामध्ये स्त्रीला आहे. आमच्या केशव खटिंगाच्या शब्दात सांगायचं तर बाई दळते तेव्हा कुठे काय जळते, पांढऱ्या फट्ट पिठासकट एक जखम भळबळते. गेल्या 5000 वर्षांपासून पुराण, शास्त्र, धर्म, पुरुष सत्ताक परंपरा यातून या बाईची जखम कायम भळबळत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः बाबासाहेबांच्या राज्यघटनेनंतर स्त्री स्वतःच्या पायावरती उभी राहू शकली, बाहेर पडू शकली. जोवर विद्या लाटे कांबळेंसारख्या स्त्रिया आहेत ज्या तळागाळातल्या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सोस स्वतःच्या मनामध्ये धरतात, त्या पद्धतीने काम करतात, तोवर स्त्रिया झगडत राहतील, स्त्रिया लढत राहतील, स्त्रिया संघर्ष करत राहतील. म्हणजे काही झालं जरी स्त्रियांना असं वाटत असलं की एका बाजूला व्यवस्था आपल्याला काम करू देणार नाही, तरीही आंबेडकरांच्या घटनेचा आधार घेऊन, स्वातंत्र्याचा आधार घेऊन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन त्या कायम समाजासमोर काही ना काही करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे वैभव देशमुखाच्या शब्दात सांगायचं झालं तर कोण मला हे बळ पुरवत आहे, मी खडकातून उगवत आहे, माझेच घर नाही गळके, ताजमहाल ही ठिबकत आहे. हा जो एक बारीकसा आशावाद असतो, हा आशावाद घेऊन विद्या लाटे कांबळेंसारख्या स्त्रिया स्वतःच्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध करता आहेतच, पण सामाजिक जाणीव ठेवून सुद्धा समाजाच्या परीने आपल्याला काय काय करता येईल तेही करण्याचा प्रयत्न करतायत. अशा स्त्रिया जोवर समाजात आहेत तोवर वाईटाची बेरीज कधीही 100 होणार नाही, ती 99च राहील. आणि समाजामध्ये सकारात्मक काम करण्यासाठीचा अवकाश शिल्लक आहे काय, तर होय अवकाश शिल्लक आहे असं म्हणायला विद्या लाटे कांबळेंसारख्या स्त्रियाकडे बघितल्यानंतर आपल्याला आशा आहे. मॅडम, स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि जे काम तुम्ही आरंभलेलं आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही सध्या काम करता आहात त्याचा पसारा अधिक व्यापक व्हावा या तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.